आनंदाची खरं तर ही बातमी म्हणावी लागेल, कारण सोनं चांदीच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसात सोन्याच्या दरात 5,000ची घसरण झाली आहे। सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सोन्याचे भाव वाढल्याने सरकारने तातडीने बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोन्याचे दर आता 2026 या नवीन वर्षामध्ये नेमकं किती रुपयांनी घसरणार आहेत याबद्दलचा महत्त्वाचा अंदाज आता जाहीर केलाय। त्यामुळे सोनं जर तुम्ही खरेदी करणार असाल तर हा अंदाज तुमचे लाखो रुपये आता वाचवणार आहे। यामध्ये सांगण्यात आले सोनं आता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या जानेवारी महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आता खाली येणार आहे। त्यामुळे नागरिक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। पेपरला बातम्या देखील आज येऊ लागलेत, तसेच टीव्हीला देखील बातम्या आज आल्या आहेत की नेमका आता नवीन वर्षानिमित्त सोनं किती रुपयांनी खाली घसरणार याबद्दलचा एक नवीन अंदाज सरकारने घेतलेल्या काल रात्रीच्या एका कॅबिनेट बैठकीमध्ये आता सांगण्यात आला आहे। त्यामुळे आज सकाळीच या निर्णयामुळे बाजार उघडताच असं काय झालं की ज्यामुळे सोनं डायरेक्ट तोंडावर आपटलंय, सोनं स्वस्त झालंय। मग आज सोन्याच्या भावात असं किती रुपयांनी या ठिकाणी बदल झालाय ज्यामुळे अचानक ग्राहकांची दुकानावर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारने असा कोणता निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय की ज्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सोन्याचा भाव त्या ठिकाणी घोड्याला जशा प्रकारे लगाम असतं तशा प्रकारे कंट्रोलमध्ये आलाय। ग्राहक अक्षरशः नाचू लागलेत। इतके दिवस सोन्याचे भाव बेलगाम घोड्यासारखे पळत होते, पण मात्र आता सोन्याच्या भावाला कुठेतरी या ठिकाणी ब्रेक लागल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागलंय। वाढलेल्या सोन्यामुळे कुठेतरी लोक नाराज झाली होती। त्यामुळे मोदी सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता घेऊन टाकला आहे, ज्यामुळे संपूर्ण सराफ बाजारामध्ये एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। महत्त्वाच्या या सरकारच्या निर्णयामुळे आता सोन्याच्या भावामध्ये मोठी उलटापालट या ठिकाणी होताना दिसत आहे आणि नेमकं किती रुपयांनी सोनं नवीन वर्षानिमित्त घसरणार आहे याबद्दलचे निर्णय काय झालेत। आजचे सोन्याचे भाव 10 ग्रॅमचे किती आहेत, 1 तोळ्याचे किती आहेत, 1 ग्रॅमचे किती आहेत आणि तुम्ही घालणारे जे शुद्ध सोनं आहे 24 कॅरेटचं ते किती रुपयांनी घसरले याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। काल रात्री कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुकान उघडायच्या आधीच लोक त्या ठिकाणी दुकानाबाहेर लोक गर्दी करू लागलेत। त्यांना वाटत होतं की सोनं आता दुकानामधील संपेल, यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी नागरिकांनी आता महिलांनी रांगा लावून लोक सोनं खरेदी करण्याच्या तयारीला लागले होते। यामध्ये कोल्हापूर असेल, नागपूर जिल्हा असेल, सातारा असेल, सगळीकडे सोन्याच्या किमती आता कमी झाल्याचं पाहायला मिळालं। अशा प्रकारच्या बातम्या देखील जोरदार पसरू लागल्या आहेत। जणू काही सोन्याचा पाऊसच पडलाय असं वातावरण या ठिकाणी आता दिसू लागल्याचं पाहायला मिळतंय। मग आता नवीन वर्षाच्या 2026ला नेमकं किती हजार रुपयांनी सोनं खाली घसरणार आहे। आता कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये सोने या ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी किती रुपयांनी खाली आणायचं यांच्या बैठकीमध्ये आता निर्णय झालेत। तुम्ही जर 2026च्या जानेवारी असेल, फेब्रुवारीमध्ये तर आता लग्नाचे मुहूर्त या ठिकाणी सर्वात जास्त आहेत। त्यामुळे लग्नामध्ये सोनं वगैरे तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुमचे हजारो रुपये या ठिकाणी आता वाचणार आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सकाळीच या ठिकाणी सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळालं। आज सकाळी आता एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी घडलाय। संपूर्ण भारताच्या बाजारपेठेत एकच धुमाकूळ घालताना या ठिकाणी आता बदल होताना महत्त्वाचा दिसतोय। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची घोषणा केली, ज्याने इतिहासात सगळ्यात मोठी उलटापालट सोन्याची या ठिकाणी आता होताना दिसत आहे। मग नागरिकांना तुम्ही आता सोने खरेदी करायचं का थोडं थांबायचं, कारण नवीन वर्ष येण्यासाठी मोजकेच दिवस बाकी राहिले आहेत। तुमच्यासाठी ही एक सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्ण संधी आता असू शकते। आता सोनं खरेदीदारांसाठी ही एक मोठा चान्स असू शकतो, लॉटरी तुमची लागणार आहे। त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये गर्दी होताना या ठिकाणी दिसते। मग आजचा सोन्याचा भाव नेमका किती असणार आहे? आज सकाळपासून सराफांच्या दुकानामध्ये गर्दी नेमकं का होताना दिसते, का उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये आता निर्माण झाल्याचं दिसतंय? कोणती मोठी सुवर्ण संधी आता या ठिकाणी लोकांसाठी सोनं घेण्यासाठी आलेली आहे? आता ज्यांनी सोनं आधीपासून खरेदी करून ठेवले ते आता नेमकं का रडू लागलेत?
आजचा ताजा भाव सोन्याचा नेमका किती असणार आहे? नवीन वर्षाच्या जानेवारी आणि फेब्रुवारी तसेच मार्च या 3 महिन्यापर्यंत सोन्याचे भाव कशा प्रकारे या ठिकाणी आता खाली आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। भविष्यात सोन्याविषयी काय महत्त्वाची माहिती आता सरकारच्या माध्यमातून या मीटिंगमध्ये घेण्यात आलेली आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मोबाईल आता धरून फक्त 2 मिनिटे बघत राहा। सोनं आता विकत घेण्याची खरंच तुम्हाला सुवर्ण संधी सध्याला आल्या का अजून सोन्याच्या भावाने अजून किती दिवस या ठिकाणी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे? आता किती आणि कोणते या ठिकाणी बदल होणार आहेत ज्यामुळे सोनं विकत घेण्यासाठी ही सुवर्ण संधी आता चालून आली आहे। आज नेमकं सोनं किती रुपयांनी खाली घसरलंय ज्यामुळे बाजारात अचानक गर्दी वाढल्या। अखेर सोन्याच्या तेजीचा फुगा जो आहे तर तो या ठिकाणी फुगा अचानक फुटल्याचं आता सर्वांना पाहायला मिळू लागलंय। तुम्हाला जानेवारीपर्यंत सोनं विकत घ्यायचं का थोडं थांबायचं? सोनं आता किती रुपयांनी खाली घसरलं आहे आणि सरकारने याबद्दल काय महत्त्वाचे निर्णय घेतलेत तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी सोन्याचे जे काय बदललेले निर्णय आहेत तर ते सरकारच्या माध्यमातून घडवून आणले जातात। म्हणजे त्यामध्ये आजचे सोन्याचे भाव नेमकं काय आहेत, 18 कॅरेट सोन्याचा रेट काय आहे, 22 कॅरेटचा काय आहे, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव नेमका किती आहे, तसेच 1 ग्रॅम असेल, 8 ग्रॅम असेल आणि 10 ग्रॅम असेल या वजनाचे महाराष्ट्रातील ताजे दर काय, तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा दर काय आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आता तुम्हाला मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे, मोदीजींच्या घोषणेमुळे आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। सगळं सविस्तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचे टिप्स देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता सोनं खरेदी करायचं का नवीन वर्षाच्या कोणत्या महिन्यामध्ये सोनं खरेदी करायचं, नेमकं कधी तुम्हाला किती या ठिकाणी आता त्या ठिकाणी सोन्याचे दर खाली येऊ शकतात। काही जण आता म्हणू लागलेत की नवीन वर्षात सोनं महाग होईल, आत्ताच खरेदी करा काही जण म्हणतात, तर काही जण असं पण म्हणू लागलेत नवीन वर्षात सोनं भयंकर स्वस्त होणार आहे, थोडं थांबा असं पण या ठिकाणी म्हणू लागलेत। मग तुम्हाला नेमकं आता काय करायचं आहे, नेमकं किती रुपयांनी सोनं घसरणार आहे? कारण काही आता सोनार या ठिकाणी परफेक्ट अंदाज सांगू लागलेत की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षानिमित्त सोनं 1.5 लाख रुपयांच्या घरामध्ये जाणार आहे। तर अनेक सोनार असे पण बोलू लागलेत, त्यामुळे मोठा दिलासा मिळतोय की आता सोनं 100% 70 ते 80 हजार रुपयांच्या आतमध्ये नवीन वर्षामध्ये येऊ शकतं। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, भारताचे आणि अमेरिकेचे आपलं संबंध देशादेशामध्ये चांगलं या ठिकाणी होऊ लागले, त्यामुळे 70 ते 80 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी नवीन वर्षामध्ये सोनं येऊ शकतं असा सुद्धा अंदाज अनेक सोनारांनी आता व्यक्त केलाय। त्यामुळे आता सरकारने नेमकं आता कॅबिनेट बैठकीमध्ये सोन्याबद्दल कोणते निर्णय घेण्यात आलेत, नवीन वर्षामध्ये सोनं या ठिकाणी किती हजार रुपयांनी खाली घसरू शकतं, नवीन वर्षाच्या जानेवारीमध्ये सोनं किती हजार रुपयांनी घसरू शकतं, फेब्रुवारीमध्ये किती हजार रुपयांनी घसरू शकतं आणि मार्चमध्ये किती हजार रुपयांनी घसरू शकतं, नेमकं तुम्हाला आता सोनं आता खरेदी करायचं का या ठिकाणी थोडं थांबायचं, परत सोनं खरेदी करायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। लक्षात ठेवा, जर तुम्ही आता सोनं खरेदी केला तर तुम्हाला कदाचित तोटा होऊ शकतो। जर नवीन वर्षात सुद्धा या ठिकाणी सोनं खरेदी केला तरी सुद्धा तुमचा तोटा होऊ शकतो। मग नेमकं सरकारने काय मीटिंगमध्ये तुम्हाला सूचना दिलेत, आता तुम्ही कधी तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे, तुमचं हजारो रुपये या ठिकाणी आता वाचवू शकणारा हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सरकारने तुम्हाला थांबायला सांगितले का सोनं खरेदी करायला सांगितले हेच आपण पाहणार आहोत। कारण जर चुकीचा निर्णय तुम्ही घेतला तर तुमचा तोटा भयंकर होऊ शकतो। हा जर तोटा तुम्हाला करून घ्यायचा नसेल तर सरकारने सांगितलेले कोणकोणते निर्णय या ठिकाणी आता तुम्हाला पाळायचे आहेत, सोनं पडणार की या ठिकाणी नवीन वर्षात वाढणार याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सोना चांदी विकत घेताना तुम्हाला नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे आणि फायदा कसा करून घेणार आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। बघा, सोने चांदीचे भाव दररोज बदलताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोदीजींच्या घोषणेमुळे जो काय आता बदल झालाय तर तो ऐतिहासिक बदल मानला जातोय। सोन्याचे भाव चांगल्या पद्धतीने आता उतरणार आहे असं सांगितलंय। आता जे भाव तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्यामधून तुमच्या लक्षात येईल की सोन्याचा जो उच्चांक होता त्यापेक्षा भाव किती जास्त पटीने आता घटायला सुरुवात झाल्या। तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल की यानंतर भाव अजून उतरणार आहेत का की वाढणार आहेत। काही जण म्हणतात येणाऱ्या नवीन 2026 या वर्षामध्ये सोनं आता या ठिकाणी भल्या मोठ्या किमतीला वर जाऊ शकतं। काही जण म्हणतात सोनं आता प्रचंड प्रमाणामध्ये खाली येऊ शकतं। मग मोदीजींच्या निर्णयामुळे नेमकं आता
त्या ठिकाणी परिणाम सोन्यावर काय होणार आहे बघा। या ठिकाणी सोन्या चांदीचे विमान जे आहे, रॉकेट जे आहे, तर ते सारखं वरच्या दिशेने उडत असल्याचं पाहायला मिळतंय, तर कधी कधी खाली सुद्धा येत असल्याचं पाहायला मिळतंय। मग सोनं या ठिकाणी खाली येण्याची तारीख सुद्धा सरकारने कोणती जाहीर केल्या? 3 तारखा 2026च्या जानेवारी महिन्याच्या जाहीर केलेत। त्या तारखा कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। या ठिकाणी तुम्हाला माहित असेल, सोनं प्रचंड प्रमाणामध्ये मागील 5 वर्षांमध्ये खाली आलं होतं, ते म्हणजे कोरोनासारखी महामारी सुद्धा सोन्याच्या किमतीला या ठिकाणी त्यावेळी सुद्धा थांबवू शकली नव्हती, तुम्हाला पण माहिती आहे। मग अचानक असं काय सरकारने आता काल रात्रीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेत ज्यामुळे सोन्याची इतकी मोठी उलथापालथ होऊ लागल्या? याचं एकमेव कारण आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची रात्री काल झालेली बैठक, आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी एक बैठक घेतली, त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केल्या। त्या घोषणेमुळे बाजारात सकारात्मक बदल या ठिकाणी दिसून येतोय। सोन्याच्या किमतीमध्ये मोठी उलथापालथ आज दिसून आल्या। काल परवा ज्यांनी सोनं खरेदी केले ते आता रडू लागलेत, ज्यांना खरेदी सोनं करायचं होतं ते खुश झालेत। तुम्हाला आठवत असेल, मागच्याच महिन्यामध्ये चांदीचा भाव 98,000च्या वर या ठिकाणी पोहोचला होता, परंतु एका दिवसात तो भाव आता या ठिकाणी 1 लाखांच्या वरती सुद्धा एकदम 2,000 रुपयांच्या वरती किलोला सोनं वर गेल्याचं पाहायला मिळालं। आता या ठिकाणी 2-3 महिन्यांच्या पाठीमागे आठवतंय का बघा, दिवाळीच्या आसपास 1,78,000 प्रति किलो चांदी सध्याला या ठिकाणी त्यावेळी पाहायला मिळत होती। आता एक चांदी बघा, चांदीचा 1,36,000 रुपये साधारण प्रति किलो सध्याला या ठिकाणी दर आपल्याला दिसून येतोय। चांदीमध्ये महिन्याभरात 40,000 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळालं। आता चांदीचा भाव आधी सांगण्यामध्ये जर आपण बघितलं तर एक उद्देश होता, कारण की चांदी आणि सोन्याचं एक फार मोठं कनेक्शन आहे। पहा, चांदीचा जो उच्चांक आहे तर तो गाठला गेला। सोन्याचे 1,24,000 रुपये पहिल्यांदा झालं। सध्याला जर पाहायला गेलं तर मागच्याच आठवड्यामध्ये आतापर्यंत 5,000 रुपये या ठिकाणी सोन्याचे दर वाढवल्याचं पाहायला मिळालं। म्हणजे तोळ्याला जवळपास या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,24,000 वरून 1,29,000 रुपये मोजावे लागतील। मग आता या ठिकाणी मोदींच्या रात्री झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये यांच्या घोषणेनंतर सोन्यामध्ये असं काय उलथापालथ झालेले आहे की ज्यामुळे सराफ बाजारामध्ये चांगलं उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नवीन वर्षामध्ये सोनं किती हजार रुपयांनी खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे। त्या ठिकाणी सरकारने काय काय तुम्हाला या ठिकाणी सूचना दिलीत तेच आपण बघणार आहोत। आता बघा, या ठिकाणी मोदीजींच्या घोषणेमुळे आता एक वेगळं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसून येऊ लागलंय। ताजे भाव नेमका आजचे काय असणार आहेत, तुम्हाला जास्त वेळ न घालवता आजचे ताजे भाव या ठिकाणी सांगणार आहे। पहा, 18 कॅरेट सोन्याचे भाव जर बघितलं तर या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचे भाव तुम्हाला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी आता नवीन भावाला 1 ग्रॅमचा सोन्याचा दर 8,550 ग्रॅम सोनं या ठिकाणी असू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ग्रॅम सोन्याचा दर या ठिकाणी बघायला गेलं तर वेगवेगळे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतल्यामुळे कमी जास्त झाल्याचं पाहायला मिळालं। 1 ग्रॅम वजनी या ठिकाणी 10,488 रुपये, 8 ग्रॅम सोन्याचे दर पाहायला गेलं 83,904 रुपये, 10 ग्रॅम सोन्याचे दर पाहायला गेलं तर 1,24,000 रुपयांच्या आसपास या ठिकाणी पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं या ठिकाणी हळूहळू उतरायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण काही ठिकाणी सोनं आता हळूहळू घसरल्याचं सुद्धा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मग नेमकं तुम्हाला आता नवीन वर्षापर्यंत तुमचं सोनं किती रुपयापर्यंत खाली येऊ शकतं? लग्न सराई तुमच्यामध्ये असेल, सोनं घ्यायचं असेल, गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नेमकं आता काय करायला पाहिजे? लक्षपूर्वक आता सरकारने घेतलेला अंदाज तुम्ही आता ऐकायचा आहे। आता एक अंदाज असा जाहीर करण्यात आलाय की सोनं नवीन वर्षामध्ये 1.5 लाख रुपयेपर्यंत वरती या ठिकाणी जाऊ शकतं। अनेक सोनार सांगतात की काही सोनार असे पण सल्ला देऊ लागलेत की आता या ठिकाणी महिन्याभरामध्ये अमेरिकेचे भारताचे संबंध चांगले होऊ शकतात, त्यामुळे सोनं 80,000 रुपयेपर्यंत देखील खाली येऊ शकतात। मग तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या घरामध्ये लग्न सराई असेल किंवा एखादं तुम्हाला सोनं वगैरे खरेदी करायचं असेल, तुमच्या मुलीला सोनं घ्यायचं असेल, तुम्ही थांबायचं का या ठिकाणी घ्यायचं? बघा, बाजारामध्ये मोठी उलथापालथ या ठिकाणी होताना दिसते आहे। सोनं घेण्यासाठी लोक आता गर्दी करू लागलेत। लोकांच्या मनामध्ये एकच आहे की आता जर सोनं आपण घेतलं तर या ठिकाणी नवीन वर्षापर्यंत सोनं जर आता या ठिकाणी उतरलं तर मोठा आपला या ठिकाणी तोटा होऊ शकतो। त्यामुळे आता सरकारने महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केल्या की आता अमेरिकेचे आणि आपले संबंध या ठिकाणी भक्कम होऊ लागलेत। त्यामुळे 2026 मध्ये या ठिकाणी सोन्याचे दर उतरण्याची शक्यता आहे। किती उतरण्याची शक्यता आहे? 1 लाख रुपयेपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे। जर करता अमेरिकेचे आपले संबंध जर या ठिकाणी आणि वाईट आले
तर सोनं मात्र 1.5 लाख रुपयेपर्यंत जाऊ शकतं। त्यामुळे सोन्याचे दर या ठिकाणी वाढणार का कमी होणार याचा अंदाज तुम्हाला आपले आणि अमेरिका देशाचे त्या ठिकाणी संबंध कसे राहतील यावर अवलंबून आहे। चांगले संबंध झाले तर सोनं उतरणार, वाईट संबंध आले तर या ठिकाणी सोनं वाढणार, अशा प्रकारचा अंदाज त्यांनी सांगितला आहे। त्यामुळे सोने खरेदी करायचं असेल तर तुम्ही थांबून विचारपूर्वक अनुभवी सोनाराकडून माहिती घेऊन मगच तुम्ही सोनं घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।